आज आम्ही गोव्याच्या त्या पावनभूमीत आहोत, जिथे केवळ निसर्गच नाही तर इथल्या कणाकणात दडलेला इतिहास आणि भक्ती भावुक करणारी आहे। आम्ही आलो आहोत प्रियोलच्या निसर्गरम्य दरीत वसलेल्या श्री मंगेशी मंदिराच्या दर्शनाला। या मंदिराच्या अस्तित्वाची कथा जितकी प्राचीन आहे तितकीच ती अंगावर रोमांच उभी करणारी आहे। पुराणात डोकावले तर असे समजते की भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्यातील एका लपंडावातून या स्थानाचे नाव जन्मले। भगवान शंकरांनी धारण केलेल्या वाघाच्या रूपाला पाहून घाबरलेल्या पार्वतीने जेव्हा त्राही माम गिरीश अशी आर्त हाक मारली, तेव्हा त्या माम गिरीश शब्दांचे रूपांतर पुढे मंगेश मध्ये झाले आणि हे स्थान महादेवाच्या एका अनोख्या रूपाने अजरामर झाले। पण या मंदिराचा आधुनिक इतिहास संघर्षाच्या गाथेने भरलेला आहे। एकेकाळी हे मंदिर साष्टी प्रांतातील कुशस्थली म्हणजेच आजच्या कुठ्ठाळी भागात दिमाखात उभे होते। मात्र 16व्या शतकात पोर्तुगीज आक्रमणाचे वादळ जेव्हा गोव्याच्या किनाऱ्यावर धडकले तेव्हा हिंदू संस्कृती आणि मंदिरे धोक्यात आली। 1560च्या त्या भीषण काळात आपल्या दैवताची विटंबना होऊ नये म्हणून स्थानिक भक्तांनी प्राणांची बाजी लावून एका रात्रीत शिवलिंगाचे स्थलांतर करण्याचा धाडसी निर्णय घेतला। भर पावसात आणि काळोख्या रात्री झुवारी नदीच्या लाटांवरून नाव वल्हवत पोर्तुगीजांच्या नजरेतून वाचत हे शिवलिंग प्रियोलच्या सुरक्षित भागात आणले गेले। त्या काळी हे क्षेत्र हिंदू सोंडे राजांच्या ताब्यात होते, ज्यांनी या दैवताला आश्रय दिला आणि एका साध्या कौलारू घरातून पुन्हा मंदिराचा प्रवास सुरू झाला। आज जेव्हा आपण या मंदिराच्या परिसरात प्रवेश करतो तेव्हा डोळ्यासमोर उभा राहतो तो भव्य 7 मजली दीपास्तंभ। हा स्तंभ केवळ प्रकाशाचा स्रोत नसून तो हिंदू अस्मितेचा विजयस्तंभ वाटतो। मंदिराची पांढरी शुभ्र वास्तू, त्यावरील घुमट आणि अंतर्भागातील नक्षीकाम हे हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा विविध वास्तुशैलींचा एक विलक्षण संगम दर्शवते। मराठा साम्राज्याच्या काळात आणि पेशव्यांच्या आश्रयाखाली या मंदिराला सध्याचे वैभव प्राप्त झाले। हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते कलेचे माहेरघरही आहे। भारतरत्न लता मंगेशकर आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबाचे हे कुलदैवत असल्याने इथल्या वातावरणात एक अनामिक सूर आणि लय जाणवते। इथली स्वच्छता, शांतता आणि गाभाऱ्यात जळणाऱ्या नंदादीपाचा प्रकाश मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो। गोव्याच्या या भूमीत आल्यावर इथल्या अढळ श्रद्धेचा हा इतिहास अनुभवल्याशिवाय कोणतीही यात्रा पूर्ण होऊ शकत नाही। आज आम्ही ज्या श्री मंगेशी मंदिराचा इतिहास अनुभवला ते मंदिर उत्तर गोवा जिल्ह्यात फोंडा तालुक्यातील मंगेशी प्रियोल या गावात वसलेले आहे। गोव्याची राजधानी पणजीपासून हे मंदिर साधारण 21 ते 22 किलोमीटर अंतरावर असून निसर्गरम्य रस्त्यांवरून प्रवास करताना आपण इथे पोहोचतो। जर तुम्ही विमानाने येणार असाल तर दाबोलीम विमानतळ दाबोलीम एअरपोर्ट मंदिरापासून अंदाजे 35 किलोमीटरवर आहे, तर मोपा MOPA विमानतळ थोडे लांब म्हणजे 55 ते 60 किलोमीटरवर पडते। विमानतळावरून तुम्ही खासगी टॅक्सी किंवा गोवा कॅब्सने थेट मंदिरापर्यंत येऊ शकता। रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी मडगाव हे सर्वात जवळचे मुख्य रेल्वे स्टेशन आहे, जे साधारण 26 किलोमीटरवर आहे। करमली रेल्वे स्टेशन हे पणजीच्या जवळ असल्याने तिथूनही साधारण 10 ते 12 किलोमीटर